कोल्हापूर जिल्हा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींकडून वारंवार रिक्षा थांब्यांचा सर्व्हे करण्याविषयी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे मागणी करण्यात येत होती. त्यासाठी बाबा इंदुलकर, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, सुभाष शेटे, ईश्वर चन्नी यांच्यासह प्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन 2 महिन्यांपूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला होता. शहरात 170 रिक्षा थांब्यांची मागणी होती. मात्र सर्व्हेनंतर अतिक्रमण, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी अशी वेगवेगळी कारणं पुढं करत 3च थांबे मंजूर केल्याचं या कार्यालयाकडून रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं. याबाबत आपली बाजू मांडण्यासाठी रिक्षा संघटनांकडून बैठकीचं आयोजन करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे विनंती करण्यात आली. त्यानंतर आज बैठकीचं आयोजन केलं होतं. मुळात या बैठकीसाठी महापालिकेकडून नगर अभियंता आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून निरीक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे संघटनांच्या प्रतिनिधींनी हा बैठकीचा फार्स असल्याचा आरोप केला. या तिन्ही विभागांचा एकमेकांशी समन्वय नाही, त्यामुळे हा सर्व्हे व्यवस्थित झालेला नाही असा आरोप करण्यात आला. दरम्यान बैठक सुरू असतानाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार असल्याचं सांगत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर हे रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची संमती घेऊन बाहेर पडू लागले. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी संतप्त झाले. बैठक अर्धवट सोडून जाणाऱ्या भोर यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी अरुण घोरपडे, विजय गायकवाड, नरेंद्र पाटील, जाफर मुजावर, अविनाश दिंडे, संदेश गायकवाड, रमेश पोवार यांच्यासह रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.